हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 8. अक्षर ब्रह्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टमोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 8. श्लोक क्रमांक 4. अधिभूतं क्षरः भावः पुरुषः च अधिदैवतम् अधियज्ञः अहम् एव अत्र देहे देहे मृतांवर. देहधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, सतत परिवर्तन होत असलेले लय पावणारे म्हणजे आधिभूत होय. या लय पावणाऱ्यामधील तत्व म्हणजे आधिदैव, तसेच या सर्वांचा प्रेरक म्हणजे आधियज्ञ मीच स्वतः आहे. अधिभूत. या विश्वात विश्वासह निर्माण झालेली प्रत्येक वस्तू सतत क्षर होत असते, झिजत असते, परिवर्तित होत असते. प्रत्येक वस्तू प्रत्येक क्षणी बदलत असते. क्षणाक्षणाला प्रत्येक वस्तूत किंचित का होईना बदल हा होतच असतो. एखाद्याला आपण 10 वर्षांनी भेटलो तर त्याच्यात खूपच बदल झालेला आढळतो. आपण म्हणतो, किती रे वाढला आहेस, उंच झाला आहेस, जाड झाला आहेस किंवा म्हातारा झाला आहेस वगैरे. हा फरक क्षणाक्षणाला झालेला असतो. त्यामुळे नित्य पाहण्यातील वस्तू आपण ती दररोज पाहत असल्यामुळे आपल्याला बदललेली जाणवत नाही इतकेच, परंतु प्रत्यक्षात त्यात नित्य बदल होत असतो. निर्मित होणाऱ्या वस्तुजगताच्या 3 पायऱ्या आहेत: उत्पत्ती, स्थिती आणि लय. प्रथम पायरी म्हणजे उत्पन्न होणे, वस्तूचा जन्म होणे, वस्तू अस्तित्वात येणे. दुसरी पायरी म्हणजे उत्पन्न झाल्यावर येथे काही कालावधी वाढत असणे, जगत असणे, म्हणजे याला येथील वास्तव्याला स्थिती असे म्हटले आहे. त्यानंतर तिसरी पायरी म्हणजे शेवटी ती वस्तू नष्ट होते, लय पावते, मृत होते. तिचे दुसऱ्या स्थितीत किंवा वस्तूत रूपांतर होते, त्यामुळे तिची पूर्वस्थिती नाश पावते. या अशा क्षर होणाऱ्या वस्तुजगताला अधिभूत असे म्हटले आहे. अधिभूत म्हणजे हे भौतिक वस्तुजगत. येथील वस्तुजगत भूतकाळात गडप होत असते. येथे काहीही शाश्वत नाही. याला एकमेव अपवाद म्हणजे आत्मा, आत्मतत्व. याचा अर्थ ज्याचा जन्म होतो तो नक्की मृत होतो. जन्म होताच क्षणी एकच शाश्वत घटना होणारी असते, ती म्हणजे जन्म झालेल्याचा मृत्यू. निर्मित झालेली वस्तू जड असते. ती आपल्या इंद्रियांना सहजच ज्ञात होते. त्यामुळे अशा वस्तू आहेत यावर आपला चटकन विश्वास बसतो, कारण या वस्तूंचे आपल्या पंचज्ञानेंद्रियांना प्रत्यक्ष दर्शन होत असते. त्या आपल्याला प्रत्यक्ष जाणवत असतात. आपण अशा वस्तूंचा वापर करू शकतो. एवढेच नव्हे तर त्या सतत बदलत असल्यामुळे त्यांची दखल आपल्याकडून घेतली जाते. या वस्तूंना आपण पदार्थ असे म्हणतो. पदार्थ आपण तोड मोड जोड करू शकतो, कारण ते कणाकणाने तयार झालेले असतात. त्यामुळे पदार्थांना आपण आपल्याला पाहिजे तसा आकार देऊ शकतो. अधिदैवत. अधिदैवत म्हणजे या वस्तुजगतातील ते अक्षर, नित्य, सत्य, तत्व. अधिदैवत म्हणजे या वस्तुजगतातील अविनाशी चेतना. अधिदैवत म्हणजे जड वस्तूंना चैतन्यमय करणारी, हालचाल करायला प्रेरणा देणारी दिव्य शक्ती. अधिदैवत म्हणजे अचल वस्तू चल करणारी चेतना. देहात जीवात्मा धारण करणारी शक्ती म्हणजे अधिदैवत. सजीवांच्या देहातील अमर शाश्वत तत्व म्हणजे अधिदैवत. सजीवांच्या देहात वास करणारा म्हणजे देह या नगरात निवास करणारा अंशात्मा म्हणजे अधिदैवत. तो पुरुष. यामुळेच देहात चैतन्य येते, इंद्रियांना शक्ती मिळते. जेव्हा वस्तूंमध्ये क्षणाक्षणाला परिवर्तन होते तेव्हा या अधिदैवत पुरुषामुळे त्या वस्तूमधील अविनाशी चैतन्यामुळे ते स्थित्यंतर होऊनही ती वस्तू टिकून असते. लहान मुलाची वाढ होत असते, ती देहातील चैतन्यामुळे होत असते. देहाला वाढ स्वीकारायची शक्ती या सत्य, नित्य, चिर, अक्षर चैतन्यामुळे मिळते. या पुरुषामुळे आपल्याला सतत प्रत्येक वस्तूची जाणीव होत असते.
नाहीतर 2 दगड एकमेकांचे शेजारी ठेवले तर त्या दोन्ही दगडांना त्यांचा पत्ताही नसतो. परंतु देहधाऱ्याला त्याच्या आजूबाजूला असलेले सर्व काही ज्ञात होत असते. ते आदिदैवतामुळे होत असते. आपल्यामध्ये पुरुष उपस्थित आहे म्हणून आपल्याला पदार्थ जाणवतो. जसजसा आपल्याला पदार्थ वस्तुजगत जास्त जाणवू लागेल तसतसे आपल्याला आपल्यातील पुरुष कमी कमी जाणवू लागेल. याचा अर्थ पदार्थाची जाणीव जसजशी कमी कमी होत जाईल तसतसा आपल्याला आपल्यातील तो पुरुष जास्त जास्त प्रकर्षाने जाणवू लागेल. यामुळेच ध्यानाला फार महत्त्व आहे. ध्यान लागते तेव्हा वस्तुजगताची जाणीव शून्य होऊ लागते, समाधी प्राप्त होते आणि समाधीमध्ये आपल्याला आत्मज्ञान होते. अधियज्ञ. भगवंत श्री सांगतात की या सर्वांचा प्रेरक म्हणजे अधियज्ञ मीच स्वतः आहे. भगवंत श्री अधियज्ञ म्हणजे परम आत्मा आहेत. ते सर्वोच्च आहेत. ते परम ईश्वर आहेत. ते परम दिव्य शक्ती आहेत. ते योगेश्वर आहेत. यास्तव त्यांचा हा 8वा अवतार पूर्णावतार आहे. यानंतर ते येथे येणार नाहीत. केवळ बुद्धी आणि शक्ती देतील. आर्याकार वर्णन करतात, न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. आता मानवाने वेदांचा 3रा भाग म्हणजे उपनिषदे त्यांचे दोहन करून सांगितलेले नवनीत सार म्हणजे गीतेचा अर्थ लक्षात घेऊन आपले जीवन कैवल्यानंदी करावे आणि यथेच्छ उपभोगावे. अधियज्ञ म्हणजे भगवंत श्री या विश्वाच्या केंद्रस्थानी आहेत आणि सर्व विश्व त्यांच्या सभोवती अखंड फेरे घेत आहे. विश्वाला फेरे घेण्याची प्रेरणा त्यांच्यामुळेच मिळते. तेच केंद्रस्थानी राहून सर्व विश्व स्वतःभोवती फिरवतात. फेरे घेतल्यामुळे विश्व घुसळले जाते. दही घुसळून जसे लोणी मिळते तसे हे विश्व घुसळून विश्वात विविध नाना प्रकारचे वस्तुजगत निर्माण होते. यालाच येथे अधियज्ञ असे म्हटले आहे. यज्ञ म्हणजे देणे. या विश्वयज्ञातून या विश्वेश्वराकडून अनेक गोष्टी दिल्या जातात. त्यामुळे चल अचल सजीव निर्जीव अशा सर्व सृष्टीचे प्रेरणादायी भगवंत श्री आहेत. तेच सृष्टीमध्ये सृजन शक्ती देतात आणि तेच अंशात्मक आत्म्याला तेथे वास करायला प्रेरणा देतात. अधियज्ञ म्हणजे भगवंत श्री या विश्वात त्याच्या केंद्रापासून परिघापर्यंत वास करून आहेत आणि हे विश्व व्यापून त्याबाहेर उरले आहेत. त्यामुळे हे विश्व मर्यादा सोडून कक्षेबाहेर जात नाही. ते ठराविक परिघातच फेरे घेत आहे. हा परिघही भगवंत श्रीच आहे. यामुळे विश्वातील ग्रहगोल एकमेकांना आकृष्ट करून स्वतःसह दुसऱ्यांसभोवतीही फिरत आहेत. अधिभूत, अधिदैवत, अधियज्ञ. अधिभूत, अधिदैवत, अधियज्ञ या तिन्ही गोष्टी एकमेकांना जोडलेल्या आहेत. तसेच या तिन्ही गोष्टी श्लोक क्रमांक 3 मधील ब्रह्म, अध्यात्म, कर्म या 3 गोष्टींशी जोडलेल्या आहेत. अधिभूत म्हणजे येथील वस्तुजगत ज्यामध्ये कर्म केले जाते. वस्तुजगत असेल तरच कर्म करणे शक्य असते. अधिदैवत म्हणजे अधिभूतामधील तत्व. हे तत्व असेल तरच वस्तुजगतात परिवर्तन शक्य आहे. यामुळे कर्म कृतीत उतरते. नाहीतर वस्तू नष्ट होईल. त्यात बदल असंभव होईल. यामुळेच अध्यात्म शक्य होते. अध्यात्माला देह जीवित असणे आवश्यक आहे. केवळ देहधारीलाच आणि देह जीवित असेपर्यंतच अध्यात्म साध्य होऊ शकते. मृत व्यक्ती पुनर्जन्म झाल्यावरच अध्यात्म करू शकेल. अधिभूताचा मोह जितका आवरता येईल तितके अध्यात्म लवकर साध्य होईल. तितके लवकर ब्रह्म जाणता येईल. ब्रह्मात अधियज्ञ ती निर्धूम ज्योत सदा तेवत असते. अधिभूत आणि अधिदैवतापलीकडील अधियज्ञ तेवत असतो. अधिभूत वस्तुजगतात असते. वस्तुजगताशिवाय अधिदैवत असू शकत नाही. परंतु अधियज्ञ या सर्वांपलीकडे या सर्वांच्या अतीत असते. अधिभूताला वस्तुजगताचे वलय असते. वस्तू हाच त्याचा प्राण असतो.
अधिदैवताला वस्तूचे अस्तित्व लागते, परंतु ब्रह्मातील अधियज्ञाला वस्तूचे अस्तित्व लागत नाही. ते पूर्ण आहे. ते पूर्ण स्वयंभू आहे. त्यामधूनच प्रत्येक गोष्टीला प्रेरणा स्फूर्ती मिळत असते. त्यामधूनच प्रत्येक गोष्ट निर्माण होत असते. देहधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अर्जुन. येथे भगवंत श्रींनी अर्जुनाला देहधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अर्जुन असे संबोधन केले आहे. कारण अर्जुन ब्रह्मातील अधियज्ञाजवळ भगवंत श्रींजवळ पोहोचलेला आहे. तो भगवंत श्रींजवळ प्रत्यक्ष संवाद साधून आहे. त्यांच्याशी संभाषण करत आहे. त्यांच्या समीप आहे. म्हणून तो देहधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अर्जुन झाला आहे. असे प्रत्येक मानवाने व्हावे असे यामधून सुचवायचे आहे. हरिओम.